Good morning, dear student. Welcome. Basic Principles of Organic Chemistry या टॉपिकमध्ये आज आपण पार्ट 4 बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपण क्लासिफिकेशन सुरुवात केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये. त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड दोन पद्धतीने आपल्याला क्लासिफाईड करता येतात. फर्स्ट आहे बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन, जे की आपण बघितलेले आहे. नेक्स्ट आहे फंक्शनल ग्रुप, म्हणजे डिपेंड्स ऑन फंक्शनल ग्रुप. द ऑर्गॅनिक कंपाऊंड इज क्लासिफाईड ॲज फॉलोज. फंक्शनल ग्रुपच्या बेसवरती ऑर्गॅनिक कंपाऊंडचंही काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. मग आता ते सुरुवात करूयात आपण. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय फंक्शनल ग्रुप, त्याची डेफिनेशन बघायची आपल्याला. ए पार्ट ऑफ ॲन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स विच अंडरगोज चेंजेस ॲज अ रिझल्ट ऑफ अ रिॲक्शन इज कॉल्ड फंक्शनल ग्रुप. ऑर्गॅनिक मॉलिक्युलमधला असा एक घटक किंवा पार्ट किंवा मॉलिक्यूल किंवा आपण त्याला म्हणूयात ॲटम और ग्रुप, जो की काय करतो आहे, रिॲक्शन घडत असताना त्यामध्ये स्वतःमध्ये तो बदल घडवून आणतो आहे, अशा घटकाला आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो आहे. हे एक डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. तर याच्यापेक्षाही वेगळी आपल्याला एक डेफिनेशन सांगता येते. ॲन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम विच डिटरमाइन्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे असा एखादा ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम जे की काय करतो आहे, त्या टोटल ऑर्गॅनिक कंपाऊंडची रासायनिक म्हणजे त्याचे रासायनिक गुणधर्म तो दर्शवतो आहे, त्याला आपण काय म्हणतो, फंक्शनल ग्रुप म्हणतो आहे. आता हे समजण्यासाठी आपल्याला तिथे खाली एक रिॲक्शन दिलेली आहे बघा. 2 moles ऑफ CH3 CH2 CH2OH प्रोपेनॉल दिलेला आहे. इट रिॲक्ट्स विथ 2 moles ऑफ मेटल, सोडियम मेटल. इट गिव्स 2 CH3 CH2 CH2ONA. सोडियम इथॉक्साइड we will get and हायड्रोजन गॅस इज रिलीज. तर या रिॲक्शन दिलेली जी रिॲक्शन आहे ते आपल्याला फक्त फंक्शनल ग्रुप समजण्यासाठी इथं त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्या रिॲक्शनच्या डीपमध्ये आपल्याला काय जायचं नाही, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की फंक्शनल ग्रुप म्हणजे काय हे समजण्यासाठी या रिॲक्शनचा इथं उपयोग केलेला आहे. इन अबव रिॲक्शन OH इज दी फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन अ प्रोपेनॉल. तर फर्स्ट रिॲक्टंट आहे या रिॲक्शनमधला प्रोपेनॉल, त्याच्यामधला OH हा काय आहे, हायड्रॉक्झिल ग्रुप, म्हणजेच हा फंक्शनल ग्रुप आहे त्या ठिकाणी. इन्स्पेक्शन ऑफ स्ट्रक्चर ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिक कंपाऊंड टेल्स अस दॅट देर आर अ लार्ज व्हरायटी ऑफ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन देम. तर या पद्धतीने इथं या रिॲक्शनमध्ये जो रिॲक्टंट आहे त्यामध्ये OH हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. मग असे वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ज्यावेळेस आपण तुलनात्मक स्टडी करतो किंवा चाचणी करतो किंवा त्याच्यावरती रिसर्च करतो, तर त्या आपल्याला असं लक्षात येतं की असंख्य असे जेवढे म्हणजे जेवढे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांचे वेगवेगळे काय आहेत, फंक्शनल ग्रुप आहेत, त्यांच्या फॅमिली आहेत फंक्शनल ग्रुपच्या. द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज द बेस ऑन द नेचर ऑफ अ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट. आता ही जी मेथड आहे क्लासिफिकेशनची ऑर्गॅनिक कंपाऊंडची, हे मूलतः कशावर डिपेंड आहे, त्या फंक्शनल ग्रुपच्या नेचरवर डिपेंड आहे. म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे त्यावरती हे क्लासिफिकेशन अवलंबून आहे. दी रिझल्टिंग इंडिव्हिज्युअल्स क्लास इज कॉल्ड अ फॅमिली नेम्ड आफ्टर दी कन्स्टिट्युएंट अ फंक्शनल ग्रुप. मग यामध्ये जे आपण आता याच्यानंतर फंक्शनल ग्रुपची लिस्ट बघणार आहोत. त्या लिस्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जे दिलेले जे मेंबर्स आहेत त्या प्रत्येक मेंबरला आपण त्याचं फॅमिली म्हणतो. म्हणजे त्या फॅमिलीवरून त्याची आपल्याला होमोलॉगस सिरीज तयार करता येऊ शकते. येते लक्षात. फॉर एक्झाम्पल फॅमिली ऑफ अल्कोहोल्स दिलेले बघा, फॅमिली ऑफ अल्कोहोल्स, फॅमिली ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. हे काही दोन एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगितलेले आहेत, परंतु भरपूर असे आपल्याला फॅमिलीज आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या की त्यामध्ये सेम काय करतायत, फंक्शनल ग्रुप त्यामध्ये इन्क्लूड असतं. आता ह्या स्लाईडवरती तुम्हाला दिसेल बघा, जे कॉमन फंक्शनल ग्रुप आहेत काही
त्याचं आपल्याला इथं नेम्स दिलेला आहे, स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि रिप्रेझेंटेशन सांगितलं आहे. आणि काही एक्झाम्पल पण तुम्हाला त्यामध्ये त्याच्या समोर फंक्शनल ग्रुपच्या समोर त्याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर थोडंसं लक्ष द्या, मी सांगतो आहे. फर्स्ट टेबलमध्ये सिरियल नंबर असं दिलेला आहे. त्या सिरियल नंबर 1मध्ये नेम ऑफ द फॅमिली और फंक्शनल ग्रुप. पहिली जी फॅमिली आहे फंक्शनल ग्रुपची ती आहे हेलाइड. हेलाइड स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप. तर हेलाइडला आपण रिप्रेझेंट करत असताना एक्सनं, कॅपिटल एक्सनं काय करतो, ते फॅमिली जी आहे हेलाइड फंक्शनल ग्रुपची ते आपण काय करतो, रिप्रेझेंट करत असतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे आपल्याला बेस्ट एक्झाम्पल CH3Br मिथिल ब्रोमाइड. तर या ठिकाणी जे Br आहे हे एक्स आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू Cl, Br, I, F या पद्धतीनं आपण तिथं कन्सिडर करू शकतो. म्हणजे एक्स म्हणजे नेमकं काय, तर ते हेलाइड मेंबर्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. मग कोणते कोणते, तर ते मी आता तुम्हाला सांगितलं की Br, Cl, I आणि F या पद्धतीने तिथं वापरतो. आणि त्याला अल्किल ग्रुप जोडला त्या Brला, त्या Clला, तर तिथं काय तयार होतं, त्याचं एक्झाम्पल तयार होतं. आता इथं बघा CH3Br म्हणजे CH3 हा अल्किल ग्रुप आहे आणि Br हा फंक्शनल ग्रुप आहे आणि त्याचं नेम तयार झालं मिथिल ब्रोमाइड. नंबर सेकंड एक्झाम्पल सायनाइड और नायट्राइल फंक्शनल ग्रुप आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन आहे C∧N म्हणजे CN मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, हे लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल त्याचं बघा CH3CN मिथिल सायनाइड और ॲसिटोनायट्रिल, दोन नाव, फेमस नाव आहे ॲसिटोनायट्रिल त्याचं. तिसरं फंक्शनल ग्रुप आहे आयसोसायनाइड. सायनाइड आणि आयसोसायनाइडमध्ये थोडंसं फरक आहे, तो लक्षात ठेवा की इथं आयसोसायनाइडमध्ये N हा अवेलेबल आहे बॉन्ड करण्यासाठी अल्किल ग्रुपसोबत आणि तिथं सायनाइडमध्ये कार्बन हा अवेलेबल होता. इथं मात्र काय आहे, N ट्रिपल बॉन्ड C, CH3NC मिथिल आयसोसायनाइड. फोर्थ फंक्शनल ग्रुप आहे नायट्रो कंपाऊंड. आता हे सगळे फंक्शनल ग्रुप तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. तोंडी हे काय लक्षात राहत नाहीत, त्यामुळं तुम्ही हे टेबल जो आहे तो नोटबुकमध्ये तयार करायचा आहे. नायट्रो कंपाऊंड NO2, N डबल बॉन्ड OO हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. त्याच्यातलं N कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन जो आहे एक तो काय करतोय, कॅरीज निगेटिव्ह चार्ज. CH3NO2 त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, बेस्ट एक्झाम्पल नायट्रोमिथेन. नेक्स्ट फॅमिली आहे फंक्शनल ग्रुपची अल्कोहोल, जे की एक्झाम्पलमध्ये आपण आत्ताच बघितलेलं आहे. OH हायड्रॉक्झिल ग्रुप, एक्झाम्पल आहे CH3OH मिथिल अल्कोहोल. एक्झाम्पल आहे त्याचं मिथिल अल्कोहोल. परत एकदा घेतो बघा, मिथिल अल्कोहोलवरती तुम्हाला CH3OH मिथिल अल्कोहोल या पद्धतीनं हे OH फंक्शनल ग्रुपचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे फंक्शनल ग्रुप 6 नंबरचा फिनॉल. आता अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये फरक लक्षात ठेवा. अल्कोहोलमध्ये OHला अल्किल ग्रुप जोडलेला असतो आणि फिनॉलमध्ये मात्र अरिल ग्रुप म्हणजे बेंझिन रिंग म्हणजेच ॲरोमॅटिक कंपाऊंड. त्या ठिकाणी OH हा ॲरोमॅटिक कंपाऊंडला बेंझिन रिंगला जोडलेला असतो, त्याला आपण फिनॉल म्हणतोय. ARचा अर्थ काय, अरिल ग्रुप. अरिल म्हणजेच बेंझिन रिंग असेल या पद्धतीनं. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला C6H5OH फिनॉल. ॲरोमॅटिक रिंगला OH जोडलेला आहे, त्याला आपण काय म्हणतोय, फिनॉल असं म्हणतोय. हे झालं फिनॉल बाबतीत. नेक्स्ट आहे प्रायमरी अमाइन NH2, हे त्याचं फंक्शनल ग्रुपचं रिप्रेझेंटेशन आहे आणि त्याचं एक्झाम्पल आहे CH3NH2. त्याचं नेम आहे मिथिल अमाइन. या पद्धतीनं हे जेवढे काही फंक्शनल ग्रुप दिलेले आहेत ते तुम्ही काय करायचं आहे, नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि त्याची स्टडी हे तुम्हाला ज्या पद्धतीनं आपण गणितामध्ये लहानपणी पाढेपाठ करायचो त्या पद्धतीने ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ह्या फंक्शनल ग्रुप हे त्याचं बेस आहे. त्यामुळे हे
पेजवरती लिहून आपण ज्या ठिकाणी स्टडी करतो आहे त्या ठिकाणी भिंतीवरती हे फंक्शनल ग्रुपचं रिप्रेझेंटेशन जे आहे हे काय करायचं आहे, चार्ट तयार करून आपल्या रूममध्ये लावायचा आहे आणि सतत तो आपल्या नजरेसमोर राहील याची काळजी घ्यायची आहे. तर या पद्धतीनं हे दिलेले फंक्शनल ग्रुप आहेत. टोटल 23 तुम्हाला सांगितलेले आहेत, अल्केनपर्यंत आहेत. ते तुम्ही बघू शकता. त्याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल दिलेले आहेत. काही डाऊट असेल, काही अडचणी असेल तर मला अवश्य कळवा. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता या पद्धतीने तुम्ही ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. मी पुढला पॉईंट घेतो आहे, होमोलोगस सिरीज. तर क्लासिफिकेशन झालेलं आहे आपलं. त्या क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की फंक्शनल ग्रुपहून जे क्लासिफिकेशन केलं आहे तिथं फंक्शनल ग्रुपचे फॅमिली आहेत. प्रत्येकाचे अल्कोहोल आहे, फिनॉल्स आहे, अल्डेहाइड आहे, कीटोन आहे, अमाइन आहे, या पद्धतीनं. मग ह्या ज्या फॅमिली आहेत त्या फॅमिलीचे प्रत्येकाचे काही मेंबर्स आहेत. जसं आपल्या घरामध्ये आपले 4 मेंबर असतात, कोणाच्या घरामध्ये 5 असतात, कोणाच्या घरामध्ये 6. हे मेंबर आहेत फॅमिली. एक पर्टिक्युलर आपली ओळख असते, म्हणजे जे आपलं सरनेम आहे त्या सरनेमहून आपल्याला त्या प्रत्येक फॅमिली मेंबरला ओळखलं जातं. त्याच पद्धतीनं या फंक्शनल ग्रुपवरून, या फंक्शनल ग्रुपच्या नावावरून त्या प्रत्येक मेंबरला ओळखलं जातं. मग ते नेमकं मेंबर हे कशा पद्धतीचे आहेत, म्हणजे त्यांची एक रचना कशी आहे, सिरीज कशी आहे, क्रम कसा आहे, तो आपण इथं बघणार आहोत. तर सुरुवात करूयात. होमोलोगस सिरीज म्हणजे सारख्या रासायनिक गुणधर्मांचे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांची जी एक सिरीज आहे ते आपण इथं बघणार आहोत. म्हणजे एक सिरीज म्हणण्यापेक्षा प्रत्येक फंक्शनल ग्रुपची ज्या सिरीज आहेत त्या सिरीजची ओळख आपण इथं करून घेणार आहोत. नेमकं म्हणजे त्यांचे समान गुणधर्म कोणते आहेत या पद्धतीने. ते सुरुवात करूयात मग. होमोलोगस सिरीज. A family of functional group in turn comprises different homologous series. आता आपण जे फंक्शनल ग्रुप पाहिलेला आहे त्या फंक्शनल ग्रुपमध्ये आपल्याला प्रत्येकाची होमोलोगस सिरीज हे डिफरंट आहे हे लक्षात येईल. आता नेमकं सिरीज म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे. तर त्याची डेफिनेशन दिलेली आहे. ए सिरीज ऑफ कंपाऊंड ऑफ द सेम फॅमिली इन विच ईच मेंबर हॅज द सेम टाईप ऑफ स्केलेटन and functional group and differs from the next member by a constant difference of one methylene CH2 in its molecular and structural formula is called as homologous series. तर नेमकं होमोलोगस सिरीज म्हणजे काय, तर एक अशी एक सिक्वेन्स आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडची ज्याच्यामध्ये काय प्रत्येक जो मेंबर्स आहे, प्रत्येक जो घटक आहे त्यातला हा कसा आहे सेम टाईपच्या रचनेमध्ये आहे. स्केलेटन सारखं आहे त्याचं, कार्बन स्केलेटन. त्याचबरोबर त्याचं फंक्शनल ग्रुप सेम आहे आणि त्यामध्ये जो डिफरन्स आहे म्हणजे प्रत्येक मेंबरमध्ये एकानंतर एक येणारे जे मेंबर्स आहेत फॅमिली मेंबर्स त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो कसा आहे सेम आहे आणि तो 1 कार्बन आणि 2 हायड्रोजनचा म्हणजे CH2 मॉलिक्यूलचा डिफरन्स हा त्यांच्यामध्ये कॉमन असतो. त्याला असं आपण काय म्हणतोय होमोलोगस सिरीज म्हणतोय. मीन्स दे आर डिफर फ्रॉम ईच अदर बाय CH2 मॉलिक्यूल, मिथिलीन मॉलिक्यूल. याला आपण काय म्हणतोय होमोलोगस सिरीज म्हणतोय. An individual member of a homologous series is called homolog. मग यातल्या प्रत्येक मेंबरला त्यामध्ये असणाऱ्या सिरीजमधले म्हणजे कोणत्याही फंक्शन ग्रुपच्या एक्झाम्पल आपण सपोज अल्केनचा विचार केला तर अल्केनमध्ये समजा आपण मिथेन म्हणतोय. पहिला मेंबर मिथेन आहे, दुसरा मेंबर इथेन आहे, तिसरा मेंबर प्रोपेन आहे, चौथा मेंबर ब्युटेन आहे. मग ह्या 4चा जरा विचार केला आपण तर आपल्याला लक्षात येईल मिथेन नंतर येणारा जो फॅमिली मेंबर आहे नेक्स्ट तो आहे मिथेन नंतर इथेनचा नंबर येतो. ठीक आहे. मग हे जे प्रत्येक मेंबर आहेत पर्टिक्युलर त्या मेंबरला काय म्हणायचं त्या सिरीजमध्ये त्यांना होमोलॉग असं म्हणायचं. येतं लक्षात. म्हणजे मिथेन इज अ होमोलॉग ऑफ अल्केन फॅमिली, इथेन इज अ होमोलॉग ऑफ अल्केन फॅमिली.
प्रोपेन इज ऑल्सो मेंबर ऑफ होमोलॉग ऑफ अल्केन फॅमिली. म्हणजे तो तिसरा मेंबर आहे, थर्ड वन मेंबर्स ऑफ अल्केन फॅमिली. ब्युटेन इज फोर्थ मेंबर ऑफ अल्केन किंवा होमोलॉग ऑफ अल्केन फॅमिली. सोन, पेंटेन, हेक्झेन या पद्धतीनं. तर हे त्याचे होमोलॉग आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक मेंबरला आपण काय म्हणायचं, होमोलॉग सिरीजमधला होमोलॉग म्हणायचं. येतं लक्षात? त्या पद्धतीनं ऑल द मेंबर्स ऑर होमोलॉगस ऑफ सच सिरीज आर रिप्रेझेंटेड बाय द सेम जनरल फॉर्म्युला. या प्रत्येक मेंबरचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो सेम असतो. एक्झाम्पल CnH2n+2 हा कशाचा आहे, अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. द मेंबर्स ऑफ अ पर्टिक्युलर होमोलॉगस सिरीज possess similar chemical properties, those vary gradually in their physical properties, namely melting point, boiling point, density, solubility, etc. काय म्हणलेलं बघा, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. दी पर्टिक्युलर होमोलॉगस सिरीज पजेस, ऑल मेंबर्स ऑफ होमोलॉगस सिरीज पजेस सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यास अल्केनचं जे एक्झाम्पल तुम्हाला दिलं मी, इथेन, प्रोपेन, ब्युटेनपासून, या प्रत्येकामध्ये येणारे जे रासायनिक गुणधर्म ते सारखेच असतात. फक्त फिजिकल गुणधर्म मात्र, फिजिकल प्रॉपर्टी मात्र म्हणजे भौतिक गुणधर्म हे कसे आहेत, थोडेसे बदलत जातात. म्हणजे मॉलिक्युलर मास इन्क्रीज होतो, तसं तसं त्यांच्यामध्ये थोडंसं ग्रॅज्युअली इन्क्रीजेस, म्हणजे थोडंसं क्रमाने त्यामध्ये काय होतो, बदल होत जातो. मग ते कोण फिजिकल प्रॉपर्टीमध्ये कोणते कोणते दिले ते त्यांनी, मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे, डेन्सिटी आहे आणि सॉलिबिलिटी आहे, यामध्ये तो बदल होतो. एक्झाम्पल, विथ द हेल्प ऑफ होमोलॉगस सिरीज ऑफ स्ट्रेट चेन अल्डेहाइड्स हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला CnH2nO. आता हे नाही एक्झाम्पल, मी अल्केनचं तुम्हाला सांगितलं CnH2n+2 अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता इथं यांनी अल्डेहाइडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगितलं, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगितलेलं आहे तुम्हाला CnH2nO. या पद्धतीनं हे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत अल्डेहाइडचे. असेच आपल्याला प्रत्येकाचे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत, तेही तुम्ही नेटवरती सर्च करा आणि नोटबुकमध्ये लिहून काढा. प्रत्येक फंक्शनल ग्रुपची जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजे. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला ह्या अल्डेहाइडचे, कीटोनचे, कार्बोलिक ॲसिडचे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले तिथे तुम्हाला दिलेले आहेत. तरी तुम्ही आता 11वीला जरी असलात तरी ते ट्राय करा आणि ते नोटबुकमध्ये रिटनमध्ये लिहून ठेवा. नेक्स्ट आहे, आता ह्या होमोलॉगस सिरीजवर आधारित बुकमध्ये एक प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तो प्रॉब्लेम आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. कारण रिझन काय, होमोलॉगस सिरीजमधले जे मेंबर आहेत पर्टिक्युलर, त्या मेंबरला आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, म्हणजे मेंबर जे आहेत त्यांची जी सिक्वेन्स आहे हे कळण्यासाठी हा प्रॉब्लेम आपल्याला खूप हेल्प करतो. तर तो प्रॉब्लेम काय दिलेला बघा, मी ॲज इट इज तो प्रॉब्लेम वापरतो आहे बुकमध्ये, जसा आहे तसा. प्रॉब्लेम 14.1 त्या बुकमध्ये ज्या पद्धतीने दिलं आहे ते सांगतो तुम्हाला. अल्केन्स कन्स्टिट्यूट अ होमोलॉगस सिरीज ऑफ अ स्ट्रेट चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ द फर्स्ट 5 होमोलॉगस ऑफ दिस सिरीज and write their molecular formula and deduce the general formula of such a homologous series. म्हणजे जवळपास आपल्याला 3 गोष्टी इथे विचारलेल्या आहेत. फर्स्ट काय म्हणलं आहे त्यांनी, अल्केन्सचं होमोलॉगस सिरीज दिलेली आहे आपल्याला. म्हणजे ते सांगतायत की अल्केनची होमोलॉगस सिरीज डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यामध्ये असणारे जे फर्स्ट 5 मेंबर्स आहेत ते लिहा. म्हणजे असं आत्ता तुम्हाला सांगितलं मी, मिथेन फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन्स फॅमिली, इथेन सेकंड मेंबर, प्रोपेन थर्ड मेंबर, ब्युटेन फोर्थ मेंबर आणि पेंटेन फिफ्थ मेंबर. असे 5 मेंबर जे आहेत अल्केनचे ते नोटबुकमध्ये लिहा. CH4, C2H6, C3H8, C4H10, C5H12 हे झाले 5 मेंबरचे मॉलिक्युलर फॉर्म्युले. तर इथं बघा ते लिहिलात, त्याच्यानंतर बघा इथं थोडंसं लक्ष द्या. आता यांनी काय सांगितलं सोल्युशन. द फर्स्ट 5 होमोलॉगस आर जनरेटेड बाय ॲडिंग 1 CH2 ॲट अ टाईम स्टार्टिंग विथ द फर्स्ट होमोलॉग CH4.
आता सुरुवात बघा, तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने इथं ते सोल्युशन दिलेलं आहे. CH4 हा फर्स्ट मेंबर ऑफ अल्केनचा आहे, दिलं आहे बघा, फर्स्ट होमोलॉग कशाचा, अल्केनचा. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ॲड करायचं आहे CH2, कारण डिफरन्स जो आहे सगळ्या मेंबर्समध्ये एक कार्बन आणि 2 हायड्रोजनचा डिफरन्स हा सारखा असतो. तर ते आपण समजा एक कार्बन आणि 2 हायड्रोजन तिथं ॲड केलं तर काय भेटेल आपल्याला, CH3 सेकंड होमोलॉग, त्यालाच आपण काय म्हणतो, इथेन. त्या इथेनमध्ये पुन्हा आपण CH2 ॲड करत गेलो तर आपल्याला काय भेटतो, थर्ड होमोलॉग CH3 प्रोपेन. आता ह्या प्रोपेनमध्ये मी परत एक CH2 ॲड केला तर मला काय भेटेल, फोर्थ होमोलॉग ऑफ अल्केन CH3 याचं नाव काय मग, ब्युटेन. आता या ब्युटेनमध्ये मी परत 1 मॉलिक्युल्स ऑफ मिथिलीन CH2 ॲड केला तर मला भेटेल फिफ्थ होमोलॉग, त्याचं नाव काय मग, पेंटेन CH3. तर या पद्धतीनं जे मी लिस्ट तुम्हाला सांगितली ते लिस्ट या पद्धतीनं तयार करता येते आपल्याला. हे इथं दिलेलं आहे आपल्याला. बाय काउंटिंग कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स इन द 5 होमोलॉगस वी गेट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲज CH4 हा फर्स्ट, C2H6 सेकंडचं होमोलॉगचं, C3H8 थर्ड होमोलॉगचं मॉलिक्युलर फॉर्म्युला, C4H10 फोर्थ होमोलॉगचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि C5H12 हे फिफ्थ होमोलॉगचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. कम्पेअरिंग दिस मॉलिक्युलर फॉर्म्युले द फॉलोइंग जनरल फॉर्म्युला इज डिड्युस्ड. मग यावरून आपल्याला एक फॉर्म्युला तयार करता येतो एक्झाम्पलवरून, तो आहे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2. इथे लक्षात, N रिप्रेझेंट नंबर ऑफ कार्बन, तर Nचा अर्थ काय इथं, नंबर ऑफ कार्बन. या पद्धतीनं, आणि Hच्या पुढं जे 2n+2 आहे ते नंबर ऑफ हायड्रोजन रिप्रेझेंट करतं. तर या पद्धतीनं आपल्याला हे होमोलॉगस सिरीजवरती आधारित एक प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थितरित्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा तुम्ही. तर आता हे झालं होमोलॉगस सिरीज बाबतीत. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यातला शेवटचा, आपल्याला कार्बनचे प्रकार माहिती पाहिजे. तर 10वीमध्ये ते झालेत, परत आपण इतर रिव्हिजन घेऊयात त्याचं. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी, म्हणजे मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जे कार्बन असतात त्याचे काय आपल्याला टाईप्स माहिती पाहिजे. तर सुरुवात करूयात मग. रिमेंबर, लक्षात ठेवा, हे दिस सॅच्युरेटेड sp3 कार्बन्स इन अ मॉलिक्यूल आर लेबल्ड ॲज प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी इन अकॉर्डन्स विथ द नंबर ऑफ अदर कार्बन्स बॉन्डेड टू इट बाय सिंगल बॉन्ड्स. म्हणजे कार्बनला जोडलेल्या इतर बॉन्डवर आधारित काय किती बॉन्ड आहेत त्यावरून, किंवा कार्बन हा किती इतर कार्बनशी बॉन्ड करतो त्यावर आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. कार्बनचं क्लासिफिकेशन आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट, प्रायमरी कार्बन. आणि नेमकं प्रायमरी कार्बन कशाला म्हणायचं, प्रायमरी कार्बन इज बॉन्डेड टू ओनली वन अदर कार्बन. फॉर एक्झाम्पल, बोथ द कार्बन इन इथेन CH3 हे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर यामध्ये CH3 दोन कार्बन आहेत. 2 कार्बन जे आहेत, हा यातला एक कार्बन हा दुसऱ्या एका कार्बनशी जोडले गेलेला आहे, म्हणजेच तो कार्बन हा प्रायमरी आहे. म्हणजे इतर दुसऱ्या कोणत्याही कार्बनशी त्यांचं बॉन्ड नाही, एकाच कार्बनशी ते दोघंही काय केलेत, बंदिस्त आहेत, म्हणून त्याला आपण कार्बन कसला म्हणायचं, प्रायमरी कार्बन म्हणायचं. आता सेकंडरी कार्बन इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन्स. म्हणजे सेकंडरी कार्बन कोणाला म्हणायचं, जो कार्बन इतर 2 कार्बनशी बंद करतोय त्याला काय म्हणायचं, सेकंडरी कार्बन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, मिडल कार्बन इन प्रोपेन. बघा आता इथं प्रोपेनमधलं हे जे प्रोपेन आहे CH3 यामधलं जो मधला आहे CH2 हा इतर 2 कार्बनशी बॉन्ड करतोय, म्हणजेच तो मिडलमध्ये आहे. तर मिडलमध्ये आहे, 2 कार्बनशी बॉन्ड करतोय, त्याला म्हणून आपण काय म्हणतोय, सेकंडरी. नेक्स्ट, टर्शरी कार्बन इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन्स. म्हणजे 3 इतर कार्बनशी जो बॉन्ड करतोय जो कार्बन, त्याला आपण काय म्हणतोय, टर्शरी. फॉर एक्झाम्पल, मिडल कार्बन इन आयसोब्युटेन CH3CH. आता बघा CH3CH, या CHला अजून 2 CH3 जोडलेले आहे. CH3 टॉईस लिहिला पण त्याला याचा अर्थ काय, CH हा इतर 2 कार्बनशी जोडला आहे, परत अजून त्याच्या पाठीमागे एक कार्बन आहे CH3, म्हणजे अशा पद्धतीने तो एकूण 3 कार्बनशी बॉन्ड करतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, टर्शरी कार्बन. हे झालं टर्शरी. क्वाटर्नरी म्हणजे 4th कार्बन.
असणार बघा. बॉन्ड आहे त्याचा 4th कार्बनसोबत. क्वाटर्नरी कार्बन इज बॉन्डेड टू 4 कार्बन्स. फॉर एक्झाम्पल द मिडल कार्बन इन निओपेंटेन. तर एक कार्बन आहे त्याच्याभोवती 4 CH3 ग्रुप आहेत निओपेंटेनमध्ये, तर याला आपण म्हणायचं क्वाटर्नरी कार्बन. तर या पद्धतीनं हे 10वीमध्ये झालेलं आहे, तरी इथं आपण तुम्हाला त्याचं रिव्हिजन होण्यासाठी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर या पद्धतीनं हे आजचा जो पार्ट आहे 4th पार्ट आपण संपवलेला आहे. याची नोट्स काढा व्यवस्थित. काही अडचण असेल तर मला कॉल करा किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद.